आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे भरलेली शिमला मिरचीची रेसिपी। शिमला मिरची जरी कोणाला आवडत नसेल पण जर तुम्ही या पद्धतीने केली तर तुम्हाला नक्की आवडेल आणि ऑफिसच्या डब्यांसाठी किंवा शाळेच्या डब्यासाठी सुद्धा खूप छान ऑप्शन आहे। ही भरली मिरची मी कशी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। सर्वात आधी आपण इथे मसाला तयार करून घेणार आहोत मिरचीसाठी। त्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे, त्याला छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर मी ते अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलं आहे, त्याला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे 2 वाट्या डाळ्या घेतल्या आहे, त्याच भांड्यामध्ये सगळे मी पदार्थ भाजते आहे। 1 चमचा मी इथे तीळ घेतली आहे, तिलाही छान खमंग भाजून घ्यायचं आहे। तिळीमुळे खूप छान खमंग अशी चव येते। आता त्यानंतर मी इथे 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचं घेतलं आहे, त्याला पण असं व्यवस्थित आपण इथे भाजून घेणार आहोत। आता हे सर्व साहित्य आपल्याला थंड करून वाटून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण जी शिमला मिरची आहे तिला आपण कसं चिरणार आहे ते मी इथे दाखवते आहे तुम्हाला। हे बघा, अशी शिमला मिरची घ्यायची आणि मधलं जे देठ असतं ते काढून घ्यायचं आहे आणि आतल्या बिया काढून घ्यायच्या आपल्याला। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला शिमला मिरची खाली करून घ्यायची आहे मध्यभागी आणि आतमधून मी असं मीठ लावून घेते आहे जेणेकरून छान आतपर्यंत चव व्यवस्थित येईल। आता जे आपण भाजलेलं साहित्य आहे ते व्यवस्थित थंड झालं आहे, त्याच्यात मी कोरडे मसाले घातले आहे। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातला आहे, 1 चमचा मी इथे काळा मसाला, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा इथे हळद पावडर घातली आहे, थोडं चवीनुसार मीठ घातलं आहे, कोथिंबीर घातली आहे, त्याने खूप छान चव येते। आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे मी सगळे घरगुती मसाले घातले आहे। आता हे मिक्सरला आपल्याला असं जाडसरच वाटायचं आहे, अशा पद्धतीने असं टेक्स्चर आलं पाहिजे, खूप बारीक करायचं नाही आपल्याला। आता थोडा मसाला मी इथे काढून घेतला आहे, सर्व मसाला वापरणार नाहीये। त्यात मी 1 चमचा तेल घातला आहे आणि 1 चमचा पाणी घालणार आहे बाइंडिंगसाठी, जेणेकरून शिमला मिरचीमध्ये जे आपण मसाला भरू तो बाहेर येणार नाही। आता शिमला मिरचीमध्ये असं मी मसाला असं दाबून दाबून भरते आहे, हे बघा अशा पद्धतीने। आणि बाकीचा जो मसाला उरलेला असतो ना तो आपण फ्रीजमध्ये स्टोरही करू शकतो, व्यवस्थित राहतो तो। हे बघा, अशा पद्धतीने भरून घ्यायची आपल्याला सगळी शिमला मिरची। हे बघा, इथे सगळी शिमला मिरची आता भरून झाली आहे। आता आपण याला फोडणी घालूया। फोडणीसाठी मी तेलामध्ये अर्धा चमचा जिरे घातले आहे। जिरे छान फुलल्यानंतर आपण याच्यामध्ये शिमला मिरची टाकणार आहोत। एक शिमला मिरची अशी तेलामध्ये सोडायची आणि सर्व बाजूनी आपण याला भाजून घेणार आहोत झाकण ठेवून। मध्ये मध्ये आपण याला थोडं हलवून घेणार आहोत जेणेकरून सर्व बाजूने व्यवस्थित भाजलं जाईल। झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ देऊन घेऊया। त्यानंतर मी खालच्या बाजूने भाजून झाल्यावर बाजूने असं भाजून घेते आहे। शिमला मिरचीचा रंग बदलला म्हणजे शिमला मिरची इथे आपली व्यवस्थित भाजली आहे। हे बघा किती सुंदर रंग आला आहे, व्यवस्थित छान शिजली आहे शिमला मिरची इथे। आता आपण इथे थोडा कोरडा मसाला इथे घालणार आहोत, थोडी छान अजून चव येते आणि दिसायलाही खूप छान दिसतं। हे बघा, अशा पद्धतीने याच्यात पाणी घालणार नाहीये, अशीच ठेवणार आहे। अशी जरी करून ठेवली तरी ही 2 दिवस व्यवस्थित राहते। वरतून थोडं आपण कोथिंबीरीने गार्निश करून घेऊया। तयार झाली आपली ही भरलेली शिमला मिरची। तर आहे ना अगदी सोपी रेसिपी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जरी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला असे छान छान व्हिडिओज माझे बघायला मिळतील। भेटूया अशाच आपण एका चांगल्या रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।